शरद पवार सगळ्यांच्या व्याधीवर बोलायचे अशा शब्दात मंगलदास बांदल यांनी टीका केली आहे। पवारांच्या व्याधीवर मात्र कधी कुणी बोललं नाही असं त्यांनी म्हटलंय। तर बांदल माझ्यासमोर असता तर कानाखाली मारली असती असं उत्तर रोहित पवार यांनी दिलंय। अजितदादांची बांदलांना बोलण्याची हिंमत झाली का असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। वाघासारखे बोलणारे दादा आज मांजरासारखं का गप्प बसले अशा शब्दात रोहित पवार यांनी टीका केली आहे। तुमच्याकडे एक आमदार होते का दादा, त्या ठिकाणी सूर्यकांत पलांडे आमदार होते आणि सूर्यकांत पलांडे आमदार होते, पवार साहेब त्यांना सोडून गेले। त्यावेळेस काका हात पाठीमागे करून भाषण करायचे। दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या हातावरती थोडेसे कोडाचा प्रकार आला, ते हात बाहेर पुढे घेत होते। पवार साहेबांनी त्यांना सुद्धा सोडलं नाही। पवार साहेब म्हणले एक गडी तुमच्या तालुक्यातला हात मागे घेऊन का भाषण करायचं, आता का बाहेर पुढे वळतोय? अरे तुम्ही सगळ्यांच्या व्यंगावर बोललात ना, तुम्ही कुणावर नाही बोलला? अरे दिलीप डमडरे आमदार होते जुन्नरचे, त्यांचा पाय तुटलेला होता, मला पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायाने द्या, दीड पायाने देऊ नका। कुणावर बोलले नाही तुम्ही? अहो तुम्ही सगळ्या बोललाय, तुमच्या व्याधीवर कुणी सुद्धा बोलत नाही। तुमची किंमत ही यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे, एवढं लक्षात ठेवा साहेब। तुम्हाला जरी आजार झाला तरी कुठला माणूस महाराष्ट्राच्या माणसाने तुमची प्रार्थना केली नाही, त्याचं कारण हे यशवंतरावांची पिढी अजूनही जिवंत आहे। एक कुठले तरी वेडा माणूस तिथं आणला होता त्या व्यासपीठावर, त्या बांदल नावाचा। एक तर समोर असला असता तर कानाखाली मारण्याची इच्छा माझी झाली होती। हिम्मत झाली का अजितदादांची? खाली मान घालून बसले होते, एक तरी हिम्मत झाली का हे खाली बस बोलायचे? आहे ना तुम्ही वाघासारखं बोलणारा, पण आज काय झालं, तुम्ही मांजरासारखं बसला का? तुम्हाला हिम्मत नाही झाली त्याला शांत बसवायची का? तुम्हाला ज्या गोष्टी बोलता येत नाही तुम्ही असल्या पाळलेल्या मांजराकडनं तुम्ही बोलताय। त्यामुळे हे जे काय आहे ना, बाजूला ठेवा राजकारण। हे जो तुम्ही करताय ना, दुसऱ्यांच्या तोंडातून साहेबांबद्दल बोलताय, हे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून स्वाभिमानी मराठी माणूस हे ऐकून आणि खपून नाही घेणार।